सौरभ विश्वकर्मा सामन्याला सुरुवात द्या. ॲलन कोळी लेट्स प्लेचा इशारा येतोय. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या स्वयं गिरकर फील्ड आहे. चांगलं बॅकअप होतं. मकरांत पाटील उत्कृष्ट लेदरपट्टू. पहिल्या चेंडूवर धावांचा श्रीगणेश केला जातोय. दुसरीकडून मनीष ज्या खेळाडूच्या खांद्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ची ती जर्सी आहे. प्रभावित करणारा खेळ आहे. अगोदर मनीषचा आपण पाहिला होता परंतु 46 चा पाठलाग होता. ऋतू 11 डोंगरपाडाचा संघ जवळजवळ त्या थोडक्यात हुकला जातोय परंतु अतिशय चांगला खेळ संपूर्ण संघाचा त्यांचा देखील राहिला. यावेळेला स्वयं गिरकर पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड. आयोजक आपण त्वरित मैदानात जायचंय. खेळाडूला दुखापत होते त्वरित जा आयोजक. संतनगर गोविंद पथक तुर्ताच मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. चांगली फील्ड स्वयं गिरकर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर मनीष आणि त्याच्या विपक्षात ॲलन कोळी. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन वन घेराना चेंडू होता आणि त्याला सन्मान दिला गेलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 धावा ह्या धाफकावर येतात. ग्रुप ए आपण पहिला ग्रुप ए मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ टीम आगाशी पाहिली. चांगल्या आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं सामने आपल्याला पाहायला मिळाले. त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तुर्ताच मॅचच्या दिशेने शेवटचा चेंडूंचा खेळ पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 5 धावा धाफकावर येत आहेत. संथ गतीने सुरुवात आहे. चांगल्या चेंडूला सन्मान केला जातो आणि सिंगल धावेने यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार शेवट गोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर. सहा चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर येतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विकास धसकर चिका गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक म्हटलं अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये विकास धसकर आणि त्याच्या विरोधात ते कॅल्क्युलेशन क्रिकेट ते रणनीतीचं क्रिकेट जे सर संघाचं आपल्याला पाहायला मिळेल का ती येणारी काळ आणि वेळ ही नक्कीच दाखवून देईल. परंतु चांगली सुरुवात आतापर्यंत जय श्रीराम संघाची आपण पाहतोय आणि त्यांच्या विपक्षात विकास धसकर. पहिला चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये जे सर संघ आणि ह्या 2 संघामध्ये यंदाच्या वर्षामध्ये मला वाटतं प्रथमताच हे संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. सौरभ विश्वकर्मा हे खेळाडूंना खऱ्या अर्थानं जवळून जाणतोय आणि दुसरीकडून बॅटची कडाय पंचांचा बोट हवेत. अर्थातच मनीषच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. गडीबाद
1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. न्यू बॅटर महेश येतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर मनीषला मैदान सोडावं लागतंय. आतापर्यंत 10 धावा धापकावर येत असताना ह्या वेळेला पुन्हा एकदा ती खऱ्या अर्थानं आठवण करावीशी वाटते. हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्षात डीसीसी नवापूरचा तो सामना आणि त्यावेळेला देखील असंच दृश्य काहीसं घडलं होतं. परंतु गडी बाद यावेळेला अजून एक बॅक टू बॅक अजून एक गडी बाद होत असताना महेशला मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर केतन येतोय. अष्टपैलू खेळाडू आहे केतन आणि तो यावेळेला स्ट्राईक एंडला उभा आहे. दुसरीकडून सौरभ विश्वकर्मा संघाचा मोरक्या, संघाचा सर्वेसर्वा, संघाचा कर्णधार वैयक्तिक 4 धावांवर खेळतो. दुसरीकडून चांगली सुरुवात होती, त्यानंतर लगातारचे 2 गडी बाद होत असताना आता पुन्हा एकदा प्रेशर आहे, थोडासा तणाव, थोडासा दबाव पुन्हा एकदा जयसर संघावर असताना डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न वेगाने आला होता. पंचांकडे यावेळेला दाद डिसिजन. टेक्निकल टीमची टीम रिव्ह्यू आहे. गंभीर सर, टीम रिव्ह्यू अर्थातच पाहिलं जाईल. थोडासा लेझी झाला होता केतन आणि त्यानंतर रवीचा अगदी उलट्या हाताने आलेला तो थ्रो फेकीत नेकी होती, परंतु 1 कंप्लीट आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 11 धावा धाफकावर 2 गाडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पहिल्या 4 मध्ये 2 धावा खर्च पडतो. विकास नावात विकास आणि सातत्याने ह्या खेळाडूने एक वेगळा विकास हा जयू दुर्गेश 11 साठी करून दिलाय. स्वयं गिरकर यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड उजवा कोपरा आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 12 धावा धाफकावर यावेळेला येतोय डायरेक्टली चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी केतन स्वस्तामध्ये मैदान सोडतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ 12 धावा धाफकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकास धसकर 3 धावा देत असताना 3 गडी डगआउटच्या दिशेने परताळतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 9 धावा धाफकावर होत्या. चांगली सुरुवात होती आणि त्यानंतर जयू दुर्गेश 11 संघाने चांगला कमबॅक हा मैदानामध्ये करून दिलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रवी अर्थातच रविकांत घरत गोलंदाजी मार्कवर आहे. त्याच्या विरोधात सौरभ विश्वकर्मा. आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये, शांत संयमी खेळ सौरभचा पाहिलाय, परंतु सौरभ खऱ्या अर्थानं संघाचा संकट मोचक आहे. सातत्याने ह्या प्रकारचे सामने सौरभचा सातत्याने त्या प्रकारचा खेळ आपण मैदानामध्ये पाहिला. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव स्वयं गिरकर कडून झालेली ती चुकी आणि 13 धावा धाफकावर येतात. सूरज सिंग न्यू बॅटर. पहिला चेंडू, क्या बात आहे. 2 खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. 2 खेळाडूंना भेदून ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो काय फटका एक्झिक्यूट केला गेला. लोअर फुलटचचा चेंडू आता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना 17 धावा धाफकावर येतात. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. मकरंद पाटील अगदी वेगानं आला होता. तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट होत असताना आतापर्यंत 18 धावा धाफकावर. अजून देखील येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट, किती धावा समोरच्या संघासाठी. आखोटप्पाचा चेंडू आणि यावेळेला सौरभ विश्वकर्मा. अजून एक मोठा गडी. आता सौरभने चांगला खेळ मैदान आतापर्यंत दाखवला होता, परंतु त्या खेळाडूला देखील आता मैदान सोडावं लागतं. अगदी 1 घेणारा तो चेंडू.
गोविंद येतोय न्यू बॅटर 18 धावा आतापर्यंत धाफकावर 2.4 चेंडूंचा खेळ पहिल्या 4 मध्ये 6 धावा धाफकावर येत असताना वंग येणारा चेंडू पंचांचा डिसिजन डेली आहे अजून एक निर्धाव चेंडू येतोय शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी दुसऱ्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या सूरज सिंग परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्या धावेंना रोखून ठेवले रवीनं शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असणार आतापर्यंत खोलवा टप्प्याचा चेंडू किरण घरात चांगल्यारीत्या फील्ड सिंगल धाव धाफकामध्ये पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 19 धावा ह्या धाफकावर येत आहेत आजचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने हा स्पर्धेचा आणि ग्रुप सी च्या दिशेने आपण वळतो ज्या ठिकाणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 विनर संघ आहेत आणि त्या विनर संघातील ही लढत एकीकडे JSR आणि त्यांच्या विपक्षात जयू दुर्गेश 11 अरणाला पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये विघ्नेश साखळतोडे अरणाला गावचा हार्दिक पांड्या म्हणून या खेळाडूला एक वेगळी प्रसिद्धी टेनिस क्रिकेट एक मोठा सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील पाठची स्पर्धा अर्थातच दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब आणि त्या स्पर्धेमध्ये मालिका वीर विघ्नेश साखळतोडे इन्फॉर्म असतो सातत्याने त्या प्रकारचा अष्टपैलू का म्हटलं जात आहे हार्दिक पांड्या म्हणून या खेळाडूकडे का नाम उल्लेखन केलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण परंतु यावेळेला दुसरीकडून गोविंद मैदानामध्ये जो प्रेशर जो तणाव जो दबाव बनवला होता आणि तो दबाव हा चौकारानं रिलीज करतोय 27 धावा धाफकावर येतात अजून देखील येणारे 4 चेंडू येणारे 4 मध्ये 4 32 चा पाठलाग परंतु ती येणारी काय आणि वेळ नक्कीच दर्शवून देईल पुन्हा एकदा चुकी मैदानामध्ये आहे परंतु थांबवलं जात आहे नो म्हटलं आणि सिंगल धावेवर आता 28 धावा आतापर्यंत धाफकावर अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी येणाऱ्या 3 मध्ये पुन्हा एकदा आक्रमण आहे सूरज सिंग काय फलंदाजी मैदानामध्ये करतोय डाऊन द ग्राउंड खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या फटक्याला ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला गेलाय क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता रवीचा प्रयत्न चांगला होता परंतु रवीला भेदून येतोय चेंडू सीमारेखावर 32 धावा धाफकावर अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे सूरज वैयक्तिक आतापर्यंत 9 धावेंची ती संकट मोची खेळी त्या गरजेला येणारी ती खेळी त्यावेळेला सूरजची आपण पाहिली कॉम्बिनेशन फील्ड तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जात आहे गोविंद आहे गोविंदच्या बॅटमधून देखील आतापर्यंत तो एक चौकार आपण पाहिला 33 धावा धाफकावर येतात शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय परंतु विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू आला नाही तो गॅदर केला नाही 34 धावा धाफकावर येतात शेवट सिंगलना 34 धावा धाफकावर येणारे 24 मध्ये 35 चा पाठलाग करायचा आहे तुर्ताच 2 पराभूत संघ JCCB आणि ऋतू 11 डोंगरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय ऋतू 11 डोंगरपाडा आणि JCCB मित्रांनो या ऑलरेडी उशीर होतोय इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय निलेश साहेब सोलंकी यांना मी विनंती करतो आपण या आपल्या ऋतू 11 डोंगरपाडा कर्णधार पाठवायचे JCCB दोन कर्णधार आहेत आणि आता ते चूज करतील कोणाला बॅटिंग करायची आहे कोणाला बॉलिंग करायचे मुख्य स्क्रीनवर कॅमेरामॅन
आणि कॅमेराकडे दाखवायचे. बॉलिंग JCCB, फलंदाजी ऋतू 11 डोंगरपाडा. तुर्तास पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येणारे 24-24 मध्ये 35चा पाठलाग. 2 विनर संघ आहेत आणि त्या 2 विनर संघातील हा सामना थोडक्यात हुकला जातोय. हिट झाला असता तर विघ्नेशला मैदान सोडावा लागला असता, परंतु लक फॅक्टर, नशिबाची साथ. सिंगल धाव धाफाक्यामध्ये येत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये रिस्क ही घेतली होती विघ्नेशने. 2 सलामीवर बॅटर आहेत. दर्शन अहिरे पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं तो कटआउट बॅनर पाहिला होता. थोडासा गॅप आहे आणि तिथून भेदण्याचा तो प्रयत्न, परंतु थोडक्यात हुकला जातोय पुन्हा एकदा. ती सिंगल धाव धाफाक्यामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धाफाक्यावर आहेत. 35चा पाठलाग यावेळेला शिव मुहूर्त. चांगल्यारीत्या फील्ड, निर्धाव चेंडू येतोय. केतन पहिलं षटक. पहिल्या 4 मध्ये आतापर्यंत 3 धावा धाफाक्यावर आहेत. विघ्नेश पुढील चेंडू पुन्हा एकदा टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. कॉम्बिनेशन फील्ड. सौरभ विश्वकर्मा अगदी वेगानं चेंडूवर आला होता. सिंगल धाव धाफाक्यामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 4 धावा धाफाक्यावर आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला विघ्नेशच्या अगदी बॉडीवर येऊन चेंडू आदळतोय. थोडीशी दुखापतीमध्ये आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफाक्यावर येत असताना आता प्रेशर, तणाव, दबाव खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जयू दुर्गेश 11 अर्णाला संघावर बनतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये प्रॉपर लाईन, लेन टप्पा केतनचा आपण पाहिला. तिखट मारा आपण पाहिला. पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावेंचं ते षटक हे आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 18 चेंडू मॅचचे इक्वेशन आमचे ऑपरेटर अर्थातच नयन तांडल दर्शवतात की 31 धावा अजून देखील धाफाक्यावर बनवायचे. येणाऱ्या 18 मध्ये 31 धावा धाफाक्यावर बनवायच्या आहेत. आणि यावेळेला मनगटाच्या साह्यानं खेळला गेलेला फटका ऑन साइडच्या दिशेनं येतोय. चेंडू सीमारेखा पार, चौकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय तो गॅप पाहिला होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला अंकित जय. पुन्हा एकदा ती चुकी आणि चुकीचं रूपांतर. येतोय चेंडू बॅक टू बॅक, अजून एक चौकार. पहिलं षटक 5 धावेंचं. त्यानंतर सौरभ विश्वकर्मा यावर केलेला तो आक्रमण, त्यावर केलेला तो हल्ला लगातारचा तिसरा आहे. लगातारचा तिसरा अर्थातच काय सन्माननीय हर्षित दादा पिलान यांच्याकडून लगातारच्या 3 चौकारांसाठी बॅट देखील देण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. लगातारचा चौथा येतोय. आता काय असणार आहे? लगातार 3 साठी हर्षित दादा पिलान यांच्याकडून बॅट आहे, परंतु अजून एक चौकार. सौरभ विश्वकर्मा आणि त्याच्या विपक्षात केलेलं हे आक्रमण. टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न अंकित झा. फील्ड केला जातोय. 20 धावा आतापर्यंत धाफाक्यावर आहेत. मॅचचं पारड हा खेळाडू बदलणं जाणतोय. या खेळाडूमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे. पुन्हा एकदा चांगला फील्ड. सिंगल धाव धाफाक्यामध्ये पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 21 धावा धाफाक्यावर येतात. दुसरा षटक जवळ 17 धावेंचं. आता मॅच इक्वेशन येणारे 12 मध्ये 14 धावा धाफाक्यावर अजून देखील बनवायचे आहेत. दर्शन अहिरे वैयक्तिक 2 धावेंची खेळ, परंतु दुसरीकडून विघ्नेश साखळतोडे ज्याने केलेलं ते आक्रमण, ज्याने केलेला तो हल्ला आणि त्या बावर वैयक्तिक 9 चेंडू 19 धावेंची खेळ विघ्नेश साखळतोडीचे आपण पाहिले. 12 चेंडू 14 धावा धाफाक्यावर अजून देखील बनवायचे आहेत. मनीष आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू त्या सर्कलच्या मध्ये असणार आहेत. पुन्हा एकदा ते फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं ती सुवर्ण संधी आहे. येथून पॉवर प्लेचं षटक अर्थातच ते
दोन खेळाडू त्या सर्कल आणि त्या सर्कलच्या मध्ये असताना फलंदाजांसाठी असणारी ती संधी, परंतु पहिला चेंडू यावेळेला शिवमुहूर्त कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. टिपलाय जे संपलाय खेळ. विघ्नेश साखळतोडे ज्याच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. येणारे 11 मध्ये 14 धावा धाफाक्यावर बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर विघ्नेश साखळतोडे जे मैदानामध्ये वादळ होतं आता वादळाला थांबवण्यामध्ये टीम जे सर संघाला गोविंदला खऱ्या अर्थानं ते यश मिळतंय. गोविंद नव्हे मनीष आहे, क्षमा असावी. दर्शन अहिरे आतापर्यंत चांगला खेळ मैदाना, परंतु चांगला कमबॅक जे सर संघाचा देखील आपण पाहतोय. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, तो टिपलेला जे विघ्नेश साखळतोडेचा तो विकेट आणि त्यानंतर संपूर्णतः धावेंना खऱ्या अर्थानं आता ती रोख लगावली जाते. 9 मध्ये 13 धावेंची गरज आहे. पहिल्या 3 मध्ये 1 धाव धाफकावर येते. दर्शन अहिरे आतापर्यंत 2 धाव्यांवर खेळत असताना टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, टॅपच्या सहाय्याने खेळला जातोय. येतोय चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागतोय आणि येतोय सीमारेखा पार. चौकार ऑन साइडच्या दिशेनं दर्शन अहिरेच्या बॅट मधून खेळपट्टीच्या बाहेर होता. अर्थातच फील्ड करणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा लोअर फुल टचचा चेंडू यावेळेला सिंगल धाव आहे. अजून देखील मॅचचा आपण पारडं पाहायला गेलं तर 7 मध्ये 8 धावा धाफकावर बनवायचे आहेत. येणारे 7 चेंडू 8 धावा धाफकावर 35चा पाठलाग आणि त्या 35चा पाठलाग करत असताना विघ्नेशची ती धुवाधार 19 धावींची खेळी आणि त्यानंतर दर्शन अहिरे सिंगल धाव धाफकामध्ये टॅपच्या रूपाने सिंगल धाव धाफकामध्ये येते. आता 6 चेंडू 7 धावा धाफकावर बनवायचे आहेत. 6 मध्ये 7 अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. 35चा पाठलाग 28 धावा आतापर्यंत धाफकावर येत आहेत. घड्याळात जवळजवळ आपण पाहायला गेलं तर 12:18 वेळ होतो, परंतु अजून देखील प्रेक्षकांची ती गर्दी खऱ्या अर्थानं आज दाखवून देते ह्या स्पर्धेचं एक वेळ आहे. अंडरआर्म क्रिकेटचं प्रत्येक प्रेक्षक राजांना वेळ आहे आणि त्या प्रकारची ही स्पर्धा देखील आहे. ह्या स्पर्धेचे एक वेगळं आयोजन, ह्या स्पर्धेचे एक वेगळं नियोजन, जबरदस्त मॅनेजमेंट, संपूर्णतः आयोजक. थोड्या वेळापूर्वी आलेला तो पाऊस, परंतु आयोजकांनी घेतलेली मेहनत, हा स्पर्धा एक वेगळ्या रुबाबामध्ये. येणारे 6 मध्ये 7 धावींची गरज असताना गोविंदच्या हातामध्ये आता चेंडू आहे. विकास धसकर प्रचंड मोठा अनुभव, अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळणारा तो खेळाडू यावेळेला 2 खेळाडूला भेदून पहिल्या चेंडूवर चेंडूला पाठवलंय सीमारेखा बार. चौकार. चौकारानं आता मॅच इक्वेशन 5 मध्ये 3 धावांची गरज आहे. विघ्नेश साखळतोडे चांगली सुरुवात, त्यानंतर मैदान सोडावं लागलं, परंतु त्यानंतर विकासचा आतापर्यंतचा खेळ पहिल्या 3 मध्ये 6 धावा गरजेला असणारा चौकार विकासच्या बॅटमधून आता येतोय. आता अटॅकिंग फील्ड सजवली जाते. पॉवर प्ले नाही आहे, परंतु पॉवर प्ले सारखं ते क्षेत्ररक्षण मैदानामध्ये 2 खेळाडू अगदी जवळ आहेत. पुन्हा एकदा अंकित ज्या येईपर्यंत सिंगल धाव धाफांकामध्ये कंप्लीट केली जाते. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. दुसरीकडून दर्शन ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत तो आलेला एक चौकार, वैयक्तिक 7 धावांची खेळी. आता कोणत्याही प्रकारची जोखीम, कोणत्याही प्रकारची रिस्क ही घेतली जात नाहीये. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना ग्रुप सी आणि ग्रुप सी मधून कोणता संघ आता क्वालिफायच्या दिशेनं पहिला क्वालिफाय करणारा संघ, सामना फिनिश, सामना खल्लास. ग्रुप सी मधून टॉप 12च्या दिशेनं जाणारा पहिला संघ, संघाचं नाव आहे जयू दुर्गेश 11 नारणाला.